तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ पाहताना कदाचित तुमच्या काळजाचा ठोका चुकेल आणि पायाखालची जमीन सरकेल, पण जे सत्य आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवलं गेलं होतं ते आज शनिदेवाच्या साक्षीने तुमच्या समोर येणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुम्ही रात्रीच्या शांत झोपू शकत नाहीत आहात ना? तुमच्या मनात सतत एक अनामिका भीती आहे. नोकरी, व्यवसायात यश मिळत नाही, घरात रोज कटकटे आहेत. तुम्हाला वाटते की हा केवळ नशिबाचा फेर आहे. तर हा तुमचा खूप मोठा भ्रम आज तुटणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनीची 7.5 सुरू आहे आणि याच काळात तुमच्या विनाशाची दरी खोदणारी, तुमची हस्ती खेळती आयुष्य मातीमोल करणारी ती एक स्त्री तुमच्या अगदी जवळ आली आहे. ती स्त्री कोण आहे? ती तुमच्या घरात आहे, ती तुमच्या कामाच्या ठिकाणी आहे. हा मोठा खुलासा व्हिडिओमध्ये पुढे उलगणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ आज अर्ध्यावर सोडला तर आयुष्यभर पश्चातापाशिवाय हातात काही उरणार नाही. हा व्हिडिओ तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यामुळे प्रत्येक शब्द अत्यंत एकाग्रतेने ऐका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हो, माझी पण कुंभ रास आहे, ज्यांचा स्वामींवर आणि गुरुदेव दत्तांवर विश्वास आहे त्यांनी प्रत्येकाने ही कमेंट नक्की करा. मंडळीनं सबस्क्राईब केलंय, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, कुंभ राशीच्या मंडळीनं, कुंभ राशीची 7.5 आणि ग्रहाचे भयंकर जाळे मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत आणि सध्या तुमच्या राशीवर शनीच्या 7.5चा अत्यंत कठीण आणि अंतिम टप्पा सुरू आहे. शनिदेव जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा ते माणसाला तावून सोलखून काढतात, पण याच काळात राहू आणि केतूची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर पडली आहे. राहू हा भ्रमाचा आणि फसवणुकीचा कारक आहे. तो काय करतो? तो तुमच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधतो की जी स्त्री पाठीमागून तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे तीच तुम्हाला जगातील सर्वात चांगली व्यक्ती वाटू लागते. मंगळ आणि बृहस्पती गुरु यांच्या स्थितीमुळे तुम्ही अतिभावनिक होऊन स्वतःची सर्व गुप्ते तिच्या समोर उघडी करत आहात. ग्रहांचे भयंकर जाळे तुम्हाला विनाशाकडे ओढत आहे आणि त्याच्या माध्यम बनवलेली आहे ती एक स्त्री. मंडळीनं, करिअर, काम, नोकरी आणि व्यवसायाची राखरांगोळी हे देखील मी तुम्हाला सांगते, लक्षपूर्वक ऐका एक एक शब्द. आता पहिली कुऱ्हाड कोसळते तुमच्या पोटावर, म्हणजेच तुमच्या करिअर आणि व्यवसायावर. कुंभ राशीचे लोक कामाच्या ठिकाणी अत्यंत प्रामाणिक असतात, पण त्या स्त्रियाच्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या बुद्धीला घन चढू लागतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही व्यवसायात असाल तर ती स्त्री तुमच्या भागीदारीत किंवा आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ करत आहे का किंवा करते? तुमच्या नकळत व्यवसायातील अत्यंत गोपनीय गोष्टी शत्रूंपर्यंत पोहोचल्या जात आहेत, ज्यामुळे तुमचा नफ्यात चालणारा व्यवसाय अचानक ठप्प झालाय आणि तुम्ही कर्जाच्या खाईत ढकलले जात आहात. नोकरी आणि कामाच्या ठिकाणी मंडळीनं, ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी असणारी ती स्त्री तुमच्या पाठीमागे वरिष्ठांचे कान भरत आहे. तुमच्या कष्टाचे श्रेय ती स्वतः लाटत आहे आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतके त्रासदायक ठरत आहे की वर्ष तुमचे कामावरून लक्ष विचलित होत आहे. हातात आलेली मोठी संधी किंवा उत्पन्नती केवळ तुमच्यामुळे हुकत आहे. त्या कपटी स्त्रीला ओळखायच्या 5 सुवर्ण पायऱ्या मी तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर कमेंट करायला मात्र विसरू नका. कुंभ राशीच्या लोकांनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असेल, आमच्या आजूबाजूला तर अनेक स्त्रिया आहेत, मग त्यातून नेमकी ही स्त्री कशी ओळखायची? ग्रहांच्या प्रभावाखाली असणारी ही नकारात्मक व्यक्ती कोण आहे हे ओळखण्यासाठी ज्योतिषशास्त्राने 5 अत्यंत सोप्या पण अचूक पायऱ्या सांगितल्या आहेत. या पायऱ्या वापरून तुम्ही तिला ओळखू शकतात आणि आपल्या आयुष्य सुधारणा देखील करू शकतात. पहिली पायरी, अति गोड बोलणे आणि गरजेपेक्षा जास्त स्तुती करणे. ग्रहांच्या प्रभावामुळे ही स्त्री तुमच्या समोर इतकी गोड बोलेल की तुम्हाला वाटेल की हिच्यासारखं हितचिंतक जगात कोणीच नाही. ती तुमच्या अशा गोष्टीचं कौतुक करेल ज्या सामान्य आहेत, पण लक्षात ठेवा, अति तेथे माती. हेच गोड बोलणे केवळ तुमचे गुपित जाणून घेण्यासाठी घातलेले एक जाळे असते. पायरी 2,
तिच्या सर्वात मोठी ओळख म्हणजे ती तुमच्या जवळ आली की तुमच्या घरातील इतर सदस्यांबद्दल, तुमच्या जोडीदाराबद्दल किंवा नोकरी व्यवसायातील सहकार्याबद्दल तुमच्या मनात संशयाचे बीज पेरण्यास सुरुवात करते. ती व्यक्ती तुमच्याबद्दल अशी बोलत होती, तुझा भाऊ किंवा तुझी बायको तुझ्या पाठीमागे अशी करत होती, असं सांगून ती तुम्हाला तुमच्याच माणसापासून लांब करण्याचा प्रयत्न करते. पायरी क्रमांक 3. जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी अडचण येते, नोकरीत त्रास होतो किंवा व्यवसायात नुकसान होते, तेव्हा ती वरवर सहानुभूती दाखवते, पण तिच्या डोळ्यात आणि वागण्यात एक छुपा आनंद असतो. ती तुम्हाला धीर देण्याऐवजी तुझे नशीबच खराब आहे, तुझ्या माणसामुळेच हे झाल्या असे म्हणून तुमचे मानसिक खच्चीकरण करते. पायरी क्रमांक 4. ही स्त्री तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुमच्यावर अचानक मानसिक ताण किंवा आर्थिक खर्च वाढू लागतो. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्याकडून आर्थिक मदत घेईल किंवा तिचा गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर भावनिक दबाव टाकेल. तिच्या येण्याने घरात समृद्धी येण्याऐवजी विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो. पायरी क्रमांक 5. जेव्हा ती स्त्री तुमच्या घरात पाऊल ठेवते किंवा तिच्याशी किंवा संवाद साधते, त्यानंतर लगेच तुमच्या घरात विनाकारण भांडणे सुरू होतात, ज्येष्ठ व्यक्तींचे आरोग्य बिघडते, पती पत्नीमध्ये वाद सुरू होतात आणि तुमच्या डोक्यावर एक अनामिका दडपण येते. या 5 पायऱ्यापैकी 3 किंवा 4 पायऱ्या कोणत्याही स्त्रिया वागणुकीशी जुळत असतील तर कुंभ राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, तुमचे डोळे उघडा. हीच ती स्त्री आहे जिच्याबद्दल शनिदेव तुम्हाला 7:30मध्ये सावध करत आहेत. मंडळींनो, मी त्या अगोदर तुम्हाला काही नावे देखील सांगणार आहे, जसे की अक्षर देखील सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका, एकही सेकंद पुढे स्किप करू नका. तर पहा मंडळींनो, ज्योतिषशास्त्राच्या अत्यंत गुप्त गणनेनुसार कुंभ राशींच्या शत्रू ग्रहांच्या प्रभावाखाली येणारे पहिले 2 अक्षर आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते अक्षर आहे म आणि स. जर तुमच्या नोकरीत, व्यवसायात या घरात म आणि स या अक्षरापासून नाव सुरू होणारी कोणती स्त्री असेल, जिच्या वागण्यात तुम्हाला खोटारडेपणा किंवा वर सांगितलेल्या 5 पायऱ्या जाणवत असतील, तर सावधा. उरलेले 3 अक्षरे कोणते आहेत आणि ते तुमच्या संसाराचा कसा खेळखंडोबा करत आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. मंडळींनो, आता बोलूया तुमच्या सर्वात महत्त्वाच्या भाग्याबद्दल, तुमचा संसार आणि तुमचे लग्न. कुंभ राशीच्या लोकांचा संसार अतिशय सुंदर आणि जोडलेला असतो, पण ती एक स्त्री तुमच्या वैवाहिक आयुष्यात विषासारखी विरघळत आहे. ती थेट तुमच्या घरात भांडणे लावत नाही, तर ती कानभरूपणा करते. नवऱ्याच्या मनात बायकोबद्दल आणि बायकोच्या मनात नवऱ्याबद्दल संशयाचे बीज पेरण्याचे काम ती करत आहे. तिचा एका चुकीच्या सल्ल्यामुळे किंवा तिच्या घरात असणाऱ्या अस्तित्वामुळे पती पत्नीमध्ये रोज रात्री असे वाद होत आहेत. याचा थेट घटस्फोटापर्यंत किंवा घराचे 2 तुकडे होण्यापर्यंत होऊ शकतं. लग्नाची पवित्र गाठ किंवा तिच्या अहंकारामुळे आणि कपट्यामुळे तुटण्याचा मार्गावर आहे. हा मुद्दा ऐकताना तुम्हाला परिस्थितीची जाणीव होईल. जेव्हा घरात सतत कटकटी, भांडणे आणि नकारात्मक असते, तेव्हा तिचा थेट परिणाम आपल्या कुटुंबावर, सुखावर होतो. अनेक कुंभ राशीचे जोडपे संतान प्राप्तीसाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करत असतात. वैयक्तिक उपचार घेतात, डॉक्टरांचा सल्ला घेतात. अशावेळी मनाला शांतीचे आणि घरात आनंदी वातावरणाची गरज असते. पण जेव्हा घरातील किंवा आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणामुळे किंवा सततच्या मानसिक तणावामुळे जोडप्यावर दडपण येतं, तेव्हा त्यांचा विपरीत परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. या मानसिक तणावामुळेच अनेकदा वैयक्तिक उपचारांना यश मिळण्यात अडथळे येतात. जर तुम्हाला मुले असतील तर घरातील या सततच्या नकारात्मक वातावरणामुळे मुलांमध्ये मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. मुलांचे मन अभ्यासातून किंवा चांगल्या मार्गापासून विचलित होऊ लागते. सततची भांडणे पाहून मुलांच्या मनात भीती किंवा चिडचिड निर्माण होते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि भविष्यावर होतो. तुमच्या घरात असणारे ज्येष्ठ व्यक्ती म्हणजेच तुमचे आई वडील, सासू सासरे, ज्यांचा आशीर्वाद घराचे रक्षण करतो, आज ती ज्येष्ठ माणसे आजारपणाने ग्रासले. या कपटी स्त्रियाच्या सततच्या कटकटीमुळे आणि मानसिक छळामुळे घरातील वृद्धाचा रक्तदाब आणि मानसिक ताण वाढत आहे. त्याचबरोबर कुंभ राशीच्या व्यक्तीचे स्वतःचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे. तुम्हाला सतत डोकेदुखी, छातीत दडपण येणे किंवा निराश येणे असे त्रास होत आहेत. तुमचे शरीर आतून पोकळ होत चालले आहे, कारण ती स्त्री तुमचं संपूर्ण सकारात्मक ऊर्जा शोषून घेत आहे. आता वेळ आली ज्याची तुम्ही वाट पाहतात. म आणि स या अक्षरानंतर उरलेली 3 अक्षरं कोणती आहेत ज्यांच्यापासून कुंभ राशीला विनाशाचा धोका आहे? तर ती अक्षरे आहेत क, प, म, र. परत एकदा सांगते, क, म, प, र, म, स, क, प आणि र. सर्वात मोठा म्हणजे
ती स्त्री नेमकी कोण आहे? ज्योतिषशास्त्र सांगते की ती स्त्री बाहेरची कोणी शत्रू नाही, तर ती तुमच्या जवळची आहे. ती खूप जवळची आहे. ती तुमची नातेवाईक असू शकते, शेजारी राहणारी असू शकते किंवा मैत्रीण बनून घरात वावरणारी असू शकते. तिचं सर्वात मोठी ओळख म्हणजे ती आपण आधी पाहिली. ती तुमच्यासमोर खूप जास्त गोड बोलले, पण तुमच्या अनुपरिस्थितीत तुमच्या नावाने विष ओकले. तिचे डोळे आणि तिची भाषा नेहमी इतरांच्या घराकडे आणि पैशाकडे लागलेली असते. शनिदेव कडक नक्कीच आहेत, पण ते अन्याय नाहीत. तर तुम्ही ते 3 उपाय कृतीसत केले तर स्त्रियांचे कोणतेही शक्ती तुमच्या केसहीवर नुकसान करू शकणार नाही. मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, तर ते उपाय तुम्ही आवर्जून करा मंडळींनो. दर शनिवारी सूर्य मावळल्यानंतर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरातच मारुतीच्या फोटोसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. त्या दिव्यात 2 काळे मिरी टाका. तिथे बसून हनुमान भाऊक किंवा शनी वर्जपंजर स्तोत्रचे पठण करा. यामुळे तुमच्या भोवती एक अदृश्य रक्षा कवच तयार होईल, ज्याला तिसरी कधीच भेदू शकणार नाही. जसं मी म्हटलं, राहू तुम्हाला भ्रमत ठेवतोय. आजपासूनच त्या स्त्रियाशी वाद घालणं पूर्णपणे बंद करा. ताईंनो आणि दादांनो, तिच्या कोणत्याही प्रश्नाला सरळ उत्तर देऊ नका. तुमच्या बँकेचे व्यवहार, नोकरीचे गुप्त किंवा संतान संदर्भातील कोणती योजना, कोणती गोष्ट तिच्या कानावर पडू देऊ नका. तुमचे मौन हाच तिचा सर्वात मोठा पराभव असेल. दर गुरुवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे हळद टाका. कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. दर मंगळवारी गरजू लोकांना लाल रंगाचे अन्न किंवा फळे वस्तू दान करा. यामुळे तुमची निर्णय क्षमता इतकी तीव्र होईल की तुम्ही समोरच्या कपटी व्यक्तीला एका नजरेत ओळखू शकाल आणि स्वतःच्या आयुष्यात मोठी सुधारणा करू शकतात. मंडळींनो, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. कुंभ राशीच्या ताईंनो, दादांनो, हे आयुष्य तुमचं आहे. कोणा एका चुकीच्या व्यक्तीसाठी स्वतःचं सुंदर आयुष्य, स्वतःचा संसार बर्बाद करू नका. वेळ अजूनही गेली नाही. आजच सावध व्हा. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ पाहताना असं वाटलंय का तुमच्या आयुष्याची कहाणी आहे? या म, स, क, प, र अक्षराच्या स्त्रियांनी तुमच्या आयुष्यात कधी असा धुमाकूळ घातला आहे का? तुमचे अनुभव मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचे एक मत हजारो कुंभराशीच्या लोकांचे आयुष्य वाचवू शकते. हा व्हिडिओ तुमच्या कुंभराशीच्या मित्रांना आणि परिवाराला नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शनिदेव तुमच्या पाठीशी आहे, घाबरू नका. मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कुंभराशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. ओम शनिश्चराय नमः.